होते चोर पहा कसं त्या बाबाचं आहे ना गळ्यातलं लाकड घेऊन पळून राहिला. अरे काय झालं, अरे काय हा या बाबा ये आता ये ना लाईव्ह पाहिलं पा मित्र हो, यांच्या समोरच घटना घडी ती. पुढं काय झालं हा हा गळ्यातलं असं हिसकून पळालं यार. एवढंच आता 2 मिनिटं. अरे बाप रे बाप, हाव का? हो त्या म्हाताऱ्याला असं उभं होतं इथं, असं गळ्यातलं हिसकलं लगेच असं पळालं निघले. आता 2-5 मिनिटं झाली. अरे 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 अरे, आणि तुम्ही असताना अहो काय करावं, त्याच्या हातात हिशोब कामराला एवढा मोठा चाकू आहे बाबा. अरे बा पण याच्यामध्ये मायला वर ना का हो? म्हातारा घाबरला नाही का, थरथर उराले म्हाताऱ्याच्या हातात. हे पा अरे बा. थरथर करून राहिले म्हातारा बिचारा. अरे अहो खरं मित्र पा हो, या असे पा लोक आहे ना, या असे राहते पा म्हातारा हा. माणूस यार, आता पण इकडे पळालं ना ते माय ह्याला आता एवढे काय आपण काही करू शकत नाही. म्हणजे चाकू एवढा मोठा. अरे बाप रे बाप, काय का असं करून दाखवलं चाकू. हाव का? मग पा मित्र हो, या असं पा दिनदाडे लूट मारवा लागली आता. आता काय करा आता म्हाताऱ्या माणसानं, मग तुम्हाला सांगा आता तुम्ही आता कसं तरी ते ना आपल्या कष्टाचे 2 पैसे जमा करून, जर मी पाहिलं त्याच्या गळ्यामध्ये एवढा एवढा पत्ता होता हो सोन्याचा, त्या बा त्याचा गळा पुरा भोंडा करून टाकला. आता हिसकवलं वाटतं. म्हातारा किती थरथर हाव का? हावणार राव, त्याच्या चेहऱ्याचे हावभाव सांगू राहिले. म्हातारा माणूस हातात काठी, माग पळता येत नाही काय नाही, आणि खुशाल चाकू दाखवून राव आता हिसकून घेतलं राव. मित्र असं व्हायला लागलं तर कसं होईल आपलं सांगा तुम्ही आता हा. आता असं कधी बुजुर्ग माणसाचे, वयोवृद्ध माणसाचे समजा गळ्याचं लाकीट चोरून राहिले लोक दिनदाडे ते बी. आता एवढं आता विचार करा तुम्ही, अजून दुपारचे 12 पण नाही वाजले हा. एवढ्या सकाळचा टाइम 12-11च्या आतमधला टाइम, आणि त्या टायमाला अशा घटना घडू राहिल्या ना. असं म्हाताऱ्या माणसाच्या गळ्यातले लाकीट काही पत्ते सोन्याच्या हौशी नवशीनं करत राहतात. तुमच्या गळ्यात असं आहे बा, हो. त्या माझ्या गळ्यामध्ये पण आता शिडीचे शाही बाबा बा मित्र हो, असं ध्यान ठेवते लोक. आणि असं गळ्यातलं आहे ना, तुम्हाला सांगतो असं गळ्यात काही दिसलं कधी असं वचका मारून जाते. आता मोटरसायकलवर तर लय क्रेज चालू आहे मित्र यो सध्या. जाता जाता असं काय मंगळसूत्र तोड, काही असं गळ्यातलं असं काही लाकेट गिकेट काही पत्ता काही बी असलं असं हिसकूट पळून जाते. परंतु वयस्कर माणूस, बुजुर्ग लेडीज, अशी महिला यांना टार्गेट करून राहिले. आता कसं आहे, बाबाला तर टार्गेट केलं आणि बाबाच्या गळ्यावरती हात मारला. आता तुम्ही बी जरा हुशारीत राहा बरं का. आपलं आपण पळू शकतो हो, तो बाबा थोडे पळता येतं त्याला काय अरे पण ते आता चाकू आता म्हणते ना त्याच्यापाशी. पाहिलं पण ते आलं तर पण असं हाव का? कमराला एवढा मोठा चाकू होतं एवढं. अरे बाप रे बाप, पहा मित्र हो, आता इतकले चाकू घेऊन अशा घटना घडावा लागले हे लोक, हे चोरटे भामटे. तर मग कसं होईल आपल्यासारख्या सामान्य नागरिकाचं. आता माझ्या गळ्यामध्ये हे बाई एवढं मोठं चक्र आहे, यांच्या गळ्यामध्ये शिडीचं शाही बाबाचं ते हे लॉकेट आहे. आता बाबाच्या गळ्यात एक लॉकेट होतं पहा मित्र हो, ती हिसकून पळून गेला तो चोर. आता कसं करायचं बाबाच्या अंगात लटलट कापड चाललंय मित्र हो. तुम्ही एकदा पहा त्यांची परिस्थिती. बा कसं हात थरथर करायला लागल्या बा, कसं लटलट कापडा लागलेत बाबा, आहे का? तर सांगा मित्र हो, काय म्हणजे अन्याय व्हायला लागलाय माझ्या बुजुर्ग लोकांवरती. म्हणजे हे ना टार्गेट धरलं आजकाल. काय करू शकत नाही, त्याचा गैरफायदा उचला लागले ते, आहे ना. चला तुम्ही घरी चालता, याला घरी घेऊन चला. आणि पोलीस कंप्लेंट करा, तसं राहू नका तुम्ही. कारण काय आहे, आज शांत आहो ना, एवढ्या मोठ्या चौकात एवढी मोठ्या घटना घडायला लागल्या म्हणजे कसं होईना ते हा. अवघड झालं मित्र. आता मित्र माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात एवढंच येतं की बाबा तुम्ही स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा आणि होईन तेवढं अलर्ट राहा मित्र. कारण काय चोट्ट्या भामट्याचा काही भरोसा नाही. या अशा घटना तुमच्या संग न हो. माझा या व्हिडिओच्या माध्यमानं तुम्हाला हा संदेश आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.